तुम्हाला सांगतो. आपल्याला काय काय दिलेलं आहे? करण, दीपक आणि ओम. काय सांगितलेलं आहे की 6 वर्षानंतर दीपकचं आणि करणचं वय 30% आणि 45% होईल ओमच्या. मग आपण एक काम करूया, ओमला 20 अज्युम करूया 6 वर्षानंतर. दीपकचं वय किती होईल 20%ने? सांगा. 6. ठीक आहे. आणि करणचं वय किती होईल? 9 दुने 18. बरोबर. हे 45% म्हणजे 45 दुने 90 म्हणजे 9. बरोबर. 20चं 45% 9 आणि 20चं 30% म्हणजे 6. आता प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की करण इज 12 इयर्स ओल्डर दॅन दीपक. दीपकपेक्षा करण हा 12 वर्षांनी मोठा आहे. याच्यामध्ये किती वर्षांनी मोठा आहे? 12 वर्षांनी. पण इथे किती युनिट आहे? 3. म्हणजे एका युनिटची किंमत किती झाली? 4. मग इथं आपण हे करू शकतो की 9 चौक 36, 6 चौक 24 आणि 20 चौक 80. हे आपल्याकडे वय आले करणचं, दीपकचं आणि ओमचं. पण कोणतं? 6 वर्षानंतरचं. हे लक्षात घ्या बरं का तुम्ही, हे लय महत्वाचं आहे की 6 इयर्स फ्रॉम नाव. मग आता हे 6 वर्षानंतरचं वय आलं. मग आता तुम्हाला प्रश्नामध्ये काहीही विचारलं की करणचं आताचं वय किती, दीपकचं 6 वर्षानंतरचं वय किती, किंवा ओमकारचं 6 वर्ष अगोदरचं वय किती, किंवा ओमकारचं सध्याचं वय किती, तर त्यानुसार तुम्ही उत्तर द्यायचं. आणि त्यामध्ये प्रश्नात विचारलेलं काय आहे की व्हॉट इज ओम्स प्रेझेंट एज, म्हणजे ओमचं प्रेझेंट एज किती. हे जर 6 वर्षानंतर जर 80 असेल तर आता किती आहे? ते आहे 74. दोन्ही पद्धती खूप छान आहेत. फक्त लक्षात घ्या की अप्रोच काय दिलेला आहे, प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे आणि त्यानुसार आपल्याला उत्तर काय काढायचं. ओके. थँक्यू. सबस्क्राईब इफ यू लाईक अवर व्हिडिओ. आणि मराठी, इंग्रजी, हिंदी तिन्ही लँग्वेजमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करूया. आणि असे नवीन व्हिडिओ नक्की पुन्हा येत राहतील. धन्यवाद.